शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे आले का अजून हे नक्की मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि काही ठिकाणी आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, पण अजूनही शेतकरी वाट पाहत आहेत. कित्येक शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेच नाही आहेत. आज आहे 3 मे 2026. आज ज्या ज्या मोठ्या अपडेट आल्या आहेत पीक विमा योजनाबद्दल ते आपण एक एक करून बघून घेऊयात. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. ओके, आता जी पहिली पीक विमाबद्दल अपडेट आलेली आहे ती आहे काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही चांगली बातमी आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांसाठी काही शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे आलेले आहेत आणि हा फक्त पहिला टप्पा आहे. अजून सर्वांना पैसे मिळालेले नाही आहेत. ओके, आता ही पहिली अपडेट झाली, पहिली न्यूज झाली. आता जी नवीन दुसरी अपडेट आलेली आहे पीक विम्याबद्दल ती आहे सर्व शेतकऱ्यांना अजून पैसे आलेले नाहीत. ओके, अजूनही अनेकांना पैसे का मिळाले नाही आहेत याची काही कारणं आहेत. कारण अजूनही नुकसान सर्वेक्षण पूर्ण झालेलं नाही आहे. दुसरं कारण म्हणजे विमा कंपन्यांकडून क्लेम प्रोसेसिंग सुरू आहे सध्या मोठ्या प्रमाणावर. आणि तिसरं कारण म्हणजे डेटा पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन चालू आहे. म्हणूनच खूप साऱ्या शेतकऱ्यांना अजूनही वाट पाहावी लागत आहे. थोडासा वेट करा, नक्कीच तुम्हाला पैसे येतील. आणि ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला पैसे आलेले आहेत आणि तुम्ही कुठून लिहित आहात कमेंट. ओके, ते सुद्धा सांगा. आता जी तिसरी अपडेट आलेली आहे ती आहे मोठ्या प्रमाणात भरपाई मंजूर. ओके, आता खरीप हंगामातील मोठ्या नुकसानीमुळे सरकारकडून सध्या कोट्यवधी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात अनेक जिल्ह्यांना लाभ मिळायला सुद्धा सुरुवात झाली आहे. ओके, आता चौथी जी अपडेट आहे ती आहे उर्वरित पैसे मे महिन्यात टप्प्याटप्प्याने मिळणार. ओके, आता सगळ्यांना वाट पाहायला लावणारा हा प्रश्न आहे, उर्वरित पैसे आम्हाला मिळणार कधी. ओके, तर सरकारच्या माहितीनुसार मे 2026मध्ये उर्वरित पैसे शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने जमा होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजेच येत्या काही दिवसात तुम्हाला मोठा हप्ता येऊ शकतो. ओके, आता महत्त्वाची जर सूचना सांगायची झाली, ओके, तर सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की तुमचं बँक खाता आधारशी लिंक असावं. अर्ज स्टेटस तुम्ही आधी चेक करा आणि तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते तुम्हाला सर्व पैसे डायरेक्ट बँक ट्रान्सफर DBTद्वारे जमा होणार आहेत. ओके, तर या अपडेटमध्ये एवढंच होतं की काही जिल्ह्यात पैसे सुरू झालेले आहेत, अनेक ठिकाणी अजून पेंडिंग दाखवत आहे. मे महिन्यात मोठा हप्ता येण्याची शक्यता आहे आणि पैसे थेट खात्यात आता DBTद्वारेच येणार आहे. ओके, तर शेतकरी बंधूंनो, तुमच्या खात्यात पैसे आले का हे खाली तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच रोजच्या अपडेटसाठी माझ्या बडी नावाचं चॅनल आहे त्याला तुम्ही फ्रीमध्ये सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला सगळ्यात फास्ट आणि रिलायबल अपडेट्स त्वरित मिळतात. ओके, थँक्यू.